भूमी उपयोजन या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण इथं बघतोय एक नमुना प्रत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्याची आकृती आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं आपल्या प्रकल्पामध्ये पण मी ठेवलेली आहे. बघितली व्यवस्थित? चला पुढे जाऊया. ह्या सगळ्याबद्दल आता आपण थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण करूया. तर हे सगळं आहे 7/12चा उतारा. काय आहे हे? 7/12चा उतारा. आपण बघितलं तर आपल्या उपयोजनांमध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो आणि कसा करावा हे आपण पाहिलं. आता आपल्या जमिनीची मालकी ही खाजगी किंवा सरकारी अशी असू शकते. मग या संदर्भातली आपली नोंदणी ही सरकारच्या महसूल खात्याकडे केली जाते. आणि मग नोंदणी केलेल्या जमिनीविषयी सर्व माहिती महसूल खात्याकडील 7/12चा उतारा या कागदपत्रात आपल्याला पाहता येते. आता याविषयी आपण थोडीशी माहिती पण घेऊया. 7/12च्या उतार्यामुळे जमिनीवरील मालकी हक्क हा कोणाचा आहे हे समजतं. आणि हा उतारा शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. मग क्रमांक 7 आणि क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधीच्या कायद्यातील विशेष अशी कलम आहे. आणि मग 7/12 उतारा म्हणजेच काय, तर जमिनीचा एक प्रकारचा आरसाच आहे. कारण हाच उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्णपणे अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. मग महसूल खात्याच्या एका रजिस्टर मध्ये या जमीनधारकाच्या मालकी हक्क, कर्जाचा बोजा, त्याच्यानंतर शेत जमिनीचं हस्तांतरण आणि त्यातल्या पिकाच्या खालचं संपूर्णपणे क्षेत्र याचा समावेश असतो. मग आता यापैकी गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 यापैकी गावचा नमुना नंबर 7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून हा 7/12 तयार होतो. आता हा 7/12 उतारा जो असतो तो तुम्ही कसा वाचावा हे आपल्या प्रकल्पामध्ये आपण आता वाचतो. मिळकत पत्रिका म्हणजेच काय, तर प्रॉपर्टी कार्ड. बिगर शेतजमीन असलेल्या मालमत्तेची नोंद ही मिळकत पत्रिकेमध्ये केली जाते. मग मालकी हक्क आणि क्षेत्रफळ हे संपूर्णपणे दर्शवणारा एक दस्त नगर भूमापन विभागातून मिळतो. आणि मग यामध्ये खालील सगळी माहिती दिलेली असते. सिटी सर्वे क्रमांक, अंतिम प्लॉट क्रमांक, कराची रक्कम, मिळकतीचं क्षेत्रफळ, वहिवाटीचे हक्क इत्यादी इत्यादी. त्याच्यानंतर भोग वाटादार वर्ग म्हणजेच काय, तर ही जमीन वंश परंपरेने चालत आलेली का मालकी हक्काची असते. त्याच्यानंतर भोग वाटादार वर्ग 2 म्हणजेच काय, तर सरकारनं अल्पभूधारक किंवा भूमिहीनांना दिलेली ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, त्याच्यानंतर भाडेपट्टा, त्याच्यानंतर गहाण, दान, हस्तांतरण हे करता येते. त्याच्यानंतर त्याखाली आकार जमिनीवर लादण्यात आलेला हा कर हा रुपयामध्ये किंवा पैसे यामध्ये दिलेला असतो. आणि इतर सगळे हक्क ह्याच्यामध्ये मालमत्तेचे इतर अधिकार धारण करणाऱ्यांच्या नावाची नोंद असते. मग तसंच सदर जमिनी संदर्भात घेतलेले कर्ज हे फिटलेले आहे किंवा नाही हे सुद्धा आपल्याला समजते. आता आपण बघूया सांगा पाहू म्हणजेच आकृती 6.4च्या आधारे उत्तरे द्या. आपल्याला इथे एक आकृती दिसते, बरोबर. संपूर्णपणे भारतातील सर्वसाधारण भूमी उपयोजन आणि त्यात झालेलं संपूर्ण बदल ह्याचा संपूर्णपणे एक आलेख इथं दिलेला आहे. आणि त्याची प्रश्नोत्तर इथे आहे की 1990
ते आणि 1991 या काळातले कोणते भूमी उपयोजन 210-11 पर्यंत कमी होताना दिसत आहे आणि त्याच्या मागचं कारण काय असावं? त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचं भूमियोजन हे जास्त प्रमाणात झालेलं आढळतं आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल? त्याच्यानंतर शेतीखालचं जे क्षेत्र आहे ते कमी होणं म्हणजे अन्न टंचाई का, असा विचार करता येईल का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अर्थात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत खालील विधानं तपासायची आणि अयोग्य जी विधानं आहेत ती दुरुस्त करून पुन्हा लिहायची. पहिला आहे खाणकाम हा भूमी उपयोजनाचा भाग नाही. दुसरं आहे केंद्रीय व्यवहार विभागात कारखाने असतात. त्याच्यानंतर आहे नागरी वस्तीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे निवासी कार्यासाठी वापरलं जातं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागाकडे वळूया.